एका बाजूला चहाला उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला चकली तयार। आता तुम्ही म्हणाल असं कसं? तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावाच लागेल। फक्त 2 साहित्यापासून अजिबात तेलकट न होणारी आणि संपेपर्यंत छान खुसखुशीत राहणारी आज आपण इन्स्टंट अशी चकली करणार आहोत। 1 वाटी निश्चित केली ना तर चकली कुठेच फसणार नाही। तर चला लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी फुटाणे, काही भागामध्ये ह्या फुटाण्याला डाळे देखील म्हटले जाते। आपण चिवड्यामध्ये जे फुटाणे वापरतो ना तेच फुटाणे आहेत। 1 वाटी फुटाणे मी मिक्सरला छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत। आता आपण ते चाळणीने चाळून घेऊयात। ज्या वाटीने 1 वाटी फुटाणे घेतले ना त्याच वाटीने 3 वाटी आपण रेशनच्या तांदळाचे पीठ घेणार आहोत। तर या ठिकाणी मी रेशनच्याच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। नेहमी तांदळाच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ आज आपण चकलीसाठी वापरणार आहोत। तांदूळ धुवून सुकवून घेण्याची देखील ह्या चकलीसाठी अजिबात आवश्यकता नाही। तर या ठिकाणी 1 वाटी फुटाणे आणि त्याच वाटीने 3 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। आता त्यामध्ये इतर मसाले घालूयात। तर सर्वात प्रथम 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद। चकलीमध्ये हळद अजिबात जास्त टाकू नये, नाही तर चकली काळपट अशी तळल्यानंतर दिसते। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, जवळपास पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा तीळ, 1 छोटा चमचा हातावरती चोळून ओवा घालून घेऊयात। चवीप्रमाणे मीठ। फुटाणे आणि तांदळाचं पीठ किती घेतलं ना त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होतं। आता ज्या वाटीने आपण फुटाणे घेतले ना त्या वाटीने पाव वाटी आपण रिफाइंड तेल घेऊयात। फुटाण्याची चकली करताना एकच गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे ज्या वाटीने फुटाणे घेतले ना त्याच वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घ्यावं। आता पाव वाटी तेल आपण कडकडीत छान गरम करून घेऊयात। तोपर्यंत ह्या ठिकाणी मी जे जिन्नस घातलेले होते ना ते देखील पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। मी सांगितल्या प्रमाणानुसार एकदा चकली केली ना अजिबात चकली तेल देखील पिणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तेलामध्ये पसरणार देखील नाही। कडकडीत तेल गरम असल्यामुळे लगेच पिठामध्ये हात न घालता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। तेल हलकंसं थंड झाल्यानंतर हाताने आपण मोहन व्यवस्थित पिठाला सर्वत्र लावून घेऊयात। पिठाची अशा प्रकारे मूठ वळली की समजायचं आपण जे तेलाचं मोहन पिठामध्ये घातलेलं आहे ना ते परफेक्ट असं पडलेलं आहे। चकली करताना सर्व महिलांना एक आवश्यक प्रश्न पडतो, तो म्हणजे चकलीचं पीठ मळताना साधं पाणी वापरायचं का गरम? तर कधीही चकलीचं पीठ मळताना गरम पाण्याचाच वापर करावा। गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चकलीच्या पिठाला छान चिकटपणा येतो। आता ज्या वाटीने मी फुटाणे घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी सुरुवातीला गरम पाणी घेतलेलं आहे। 1 वाटी पाणी घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात। पाण्याचं प्रमाण खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही। नेहमीच्या चकल्या किंवा चपातीपेक्षा हलकंसं घट्टसर असं पीठ हे मळून घेणार आहोत। आता सुरुवातीला 1 वाटी पाणी, त्यानंतर त्यामध्ये आपण त्याच वाटीने अर्धा वाटी अजून गरम पाणी घालून पुन्हा एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता पाणी गरम असल्यामुळे लगेच पीठ मळता येत नाही, म्हणून काय करायचं 1.5 वाटी पाणी घालून झाल्यानंतर त्यावरती परात ठेवून फक्त 10 मिनिटं आपण हे पीठ बाजूला ठेवून घेऊयात। गरम पाणी घातल्यानंतर पीठ फक्त 10 मिनिटं बाजूला ठेवावं। पूर्णपणे पीठ थंड होईपर्यंत अजिबात ते बाजूला ठेवू नये। हलकंसं पीठ हे गरम असतानाच मळून घ्यावं, त्यामुळे पिठाला चिकटपणा देखील छान येतो। तर त्याच वाटीने मी अजून अर्धा वाटी गरम पाणी घालून आता हे पीठ छान मळून घेणार आहे। नेहमी आपण चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा हलकंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यावं। तर जवळपास ज्या वाटीने मी फुटाणे घेतले ना त्या वाटीने मला पीठ मळण्यासाठी 2 वाटी गरम पाणी लागलेले आहे। तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त किंवा कमी देखील लागू शकतं। फक्त मी व्हिडिओत दाखवले ना त्या कन्सिस्टन्सीचंच पीठ असायला हवं।
खूप घट्ट असं पीठ झालं ना तर चकलीच्या सोऱ्यातनं पीठ देखील बाहेर येत नाही आणि खूप पातळसर असं पीठ झालं ना तर चकली खूप तेल पिते. एकीकडे पीठ मळून झाल्यानंतर लगेच दुसऱ्या बाजूला गॅसवरती तेल तापायला ठेवावे, कारण की हे चकलीचं पीठ अजिबात भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही. सोऱ्याला आतील बाजूचं आपण तेल लावून घेतल्यामुळे अजिबात चकलीचं पीठ हे सोऱ्याला आतमध्ये लागत नाही. आता सोऱ्यामध्ये बसेल एवढं पीठ थोडंसं आपण मळून घेऊन नंतर ते सोऱ्यामध्ये घालून घेऊयात. एका बाजूला चहाला उकळी येईपर्यंत दुसऱ्या बाजूला ही झटपट अशी फुटाण्याची चकली तयार होते. अजिबात ही चकली तेल देखील पित नाही आणि संपेपर्यंत छान खुसखुशीत अशी राहते. आणि एकदा तुम्ही अशा चकल्या केल्या ना तर परत परत कराल. आता सोऱ्यामध्ये मावेल एवढं चकलीचं पीठ भरून झाल्यानंतर आता सोऱ्या आपण बंद करून घेऊयात. चकलीला छान काटे येण्यासाठी सोऱ्यामध्ये जी चकलीची प्लेट असते ना त्याची एक बाजू पूर्णपणे प्लेन असते आणि एक बाजू हलकीशी खडबडीत असते. जी खडबडीत बाजू आहे ना ती सोऱ्याच्या आतील बाजूस न येता बाहेरील बाजूस असायला हवी, त्यामुळे चकलीला काटे खूप सुंदर असे येतात. चला तर आता सोऱ्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे, लगेच आपण चकली करायला घेऊयात. तुमच्या आवडीनुसार चकलीचा आकार लहान किंवा मोठा तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी मी मध्यमच आकाराच्या चकल्या करणार आहे. तुम्हाला पाहून कळालंच असेल, अजिबात ही चकली मधून कुठे तुटलेली देखील नाही. आणि चकली जेव्हा आपण करतो ना तेव्हा रेशनचा तांदूळ वापरला तरी चालेल, परंतु रेशनचा तांदूळ घेताना खूप जास्त जुना अजिबात घेऊ नये आणि पीठ मळताना अवश्य गरम पाण्याचाच वापर करावा. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर अजिबात चकली तुटणार देखील नाही. आता चकली तळताना कधीही मध्यमच आचेवरती तेल गरम करून चकली पूर्णपणे तळेपर्यंत गॅसची आच मध्यमच ठेवावी. अजिबात मोठ्या किंवा मंद आचेवरती चकल्या तळून घेऊ नयेत. मोठ्या आचेवरती चकली तळून घेतली ना तर कलर येईल, परंतु आतमध्ये कच्ची राहते आणि मंद आचेवरती चकली तळली ना तर चकली तेल खूप पिते. 3 ते 4 मिनिटांमध्ये आरामात ह्या चकल्या तळून होतात. चकली तेलात टाकल्यानंतर लगेच ती पलटी न करता वरून हलकीशी ती कडक झाली ना पुन्हा ती पलटी करून दोन्ही बाजूने देखील छान आलटून पलटून तळून घ्यावी. चकली जेव्हा आपण तेलामध्ये टाकतो ना त्याला खूप बुडबुड येतात, परंतु जेव्हा चकली पूर्णपणे तळून होते ना तेव्हा तेलाची बुडबुडे पूर्णपणे शांत होतात. तर अशा वेळेस समजायचं या ठिकाणी परफेक्ट अशी चकली तळलेली आहे. खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत चकली अजिबात तळून घेऊ नये, कारण की तळल्यानंतर आपण जेव्हा चकली बाहेर काढतो ना ती गरम असल्यामुळे त्याची हलकीशी कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. तर तुम्ही देखील अशा प्रकारे फुटाण्याच्या चकल्या करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सर्व चकल्या तर मी करूनच घेतलेल्या आहेत. आता त्या कशा झाल्यात ना त्या पाहूयात. छान गोल गरगरीत अशा चकल्या तरी झालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात ह्या चकल्या तेलकट देखील झालेल्या नाहीत. पाहून कळालंच असेल किती खुसखुशीत अशी चकली झालेली आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.